प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल चालू हरी चालो जागरणाम जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे। प्रस्तुत रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील असून हा अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा। नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला। विठ्ठल विठ्ठल अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। पहा, आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ही आयोजित करण्याचं प्रमुख कारण असं आहे, आपल्या हरदखेडा गावामध्ये गेल्या 56 वर्षापासून आई साहेबांच्या सेवेमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा हा नामयज्ञ गेल्या 56 वर्षापासून सुरू आहे। तर इथं जमलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, सर्व गुणीजन वर्ग, सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल निसर्गाने माणसाला खूप अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, भावना प्रदान करण्यासाठी मन दिलेलं आहे आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर दिलेलं आहे। निसर्गतः माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं, बुद्धी चांगली असते, अंतकरण चांगलं असतं, पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो। सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा चांगलाच असतो, आई वडील त्याला चांगले संस्कार देतात, पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो, गल्लीतल्या मित्रांमध्ये जातो, जसे मित्र असतात तसा तो घडत जातो। जगद्गुरु तुकोबरा आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा। नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला। विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामधील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं, मोठं होत जाणं। माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान, त्याचे संस्कार, त्याचे विचार हे आपोआप मोठे होत जातात। आता घर चांगलं असून जमत नाही, काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्माला येतात पण त्या घराला कलंक लावून जातात। काही भाग्यवान असे असतात अत्यंत सामान्य कुळामध्ये जन्माला येतात पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात। काही वेळेस असं पाहायला मिळतं चांगल्या शरीरामधून जन्माला येतो पण दारूच्या आरी जाऊन, व्यसनांच्या आरी जाऊन जर शरीराला जर याला चांगलं ठेवता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचारशक्ती देऊ शकेल। त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचं आपल्याला दान दिलेलं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही। विठ्ठल विठ्ठल त्यामुळे मानवी जीवनामधील सर्वात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा जीवन आपल्याला समजलं पाहिजे। जीवनच आपल्याला समजत नाही। जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे। आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो,
भलेही तो कपट्याने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं. ज्यांच्या संगतीत राहिलो, ज्यांच्या सहवासात राहिलो, त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं, कदाचित हे म्हातारपणामध्ये लक्षात येऊ शकतं. जर भाग्य चांगलं असेल तर, नाहीतर म्हातारपणीही असंच निघून जातं. त्याच्यामुळे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय, हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. काही माणसं बोलत असताना अत्यंत मोठ्या पद्धतीने बोलतात. हल्ली बाजारू साधू एवढे झालेत की प्रत्येक जण आज परमार्थावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय. काही तर साधू असे आहेत, बोलत असताना परमार्थावर बोलतात, पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही माणसं बोलत असताना अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात, पण संतांपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ असतं. काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत, तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कसे वागतात ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण आपल्याला सुखी व्हायचंय. त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण सावध झालं पाहिजे. सावध झालो, 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 सावध आता जग कसंही असो, जगाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात, तुमचं व्यक्तिगत जग असतं. त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात, त्या जगामध्ये प्रेम असतं. आई जसं शरीराला सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस जवळ पाहिजे, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजे. पण तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. कारण पैशाने लवकर मान मिळतो, पैशासाठी लोक जगतात. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. जोवरी चळल गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळल गा तोवरती म्हणती माझा, हो वाली तिला थोर देह सुखाची आकाजा.
एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. कारण पैशाने लवकर मान मिळतो, पैशासाठी लोक जगतात. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंतकरणाला न सहन होणारं बोलणं देखील सहन करून घेतात. पण साधू संत जर दोन शब्द बोलले तर त्यांच्यावर रागवतात. कारण पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे. साहेब जर ऑफिस मध्ये बोलला ना तर अंतकरणातनं रडू येतो, पण चेहरा मात्र हसरा असतो. कारण पैशासाठी माणूस एवढा गुलाम झालेला आहे की पैशाच्या अतिरिक्त दुसरा पुरुषार्थ त्याला या जगामध्ये दिसत नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे की पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला जीवनामध्ये शिकवत असतो. पण दुर्भाग्य आपलं असं असतं की अशा साधू संतांच्या सानिध्यामध्येच कधी आपल्याला जायला मिळत नाही. कारण पैशाने माणूस एवढा मोठा होतो की त्याची विचारसरणीच बदलते. पहा, संसारामधली जी तज्ज्ञ माणसं असतात ना, संध्याकाळच्या वेळेस कुत्र्याला घेऊन फिरायला जातात आणि अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला आलोय. कुत्र्याला जर विचारलं ना, कुत्रा हसत असतं की मी याला घेऊन फिरायला निघालोय. म्हणजे जी माणसं जनावरांसोबत वागतात ती माणसं साधू संतांच्या सानिध्यात केव्हा येऊ शकतात. माणसातला देव ज्यांना दिसत नाही तर जगामध्ये देव पाहणारे जे संत आहेत त्यांचं सानिध्य मूर्खांना केव्हा लाभेल काय माहिती. त्यामुळे निसर्गाने आपल्याला जो मानवी जन्म दिलेला आहे तो आपण कसं जगतो याच्यासाठी दिलेला नाही, त्याचा आपण कितपत उपयोग केलात याच्यासाठी खऱ्या अर्थानं साधूचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आम्हाला जे हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभा राहून कोणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो. आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत लोळतो. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी अपेक्षा नसताना हृदय देत आहे, त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा की ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील. हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजेत. ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं. पण दुर्भाग्य असं असतं की फक्त साधू संतांचं सानिध्य आपल्याला कधी मिळत नाही. कारण जर ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण संत सांगतात नर करणी करे तो नरका नारायण होय. हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये, माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये, याच्यापेक्षा दुसरं पतन काय असू शकतं. ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही, आपला अधिकार किती मोलाचा आहे हे फार महत्वाचं आहे. आपण प्रेम देतो समाजाला, माणसावर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत आहे याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही. त्यामुळे सर्वात घातक जर विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबराय आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात. कारण भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे. 1000 पट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं. आपल्यामध्ये गुण असो वा अवगुण असो भगवंत कधीही त्याच्यावर विचार करत नाही. पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना त्या माणसाला आपल्या प्रेमाची किंमत नसते. तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपल्याकडे पाहावं. जीवनामधली कोणतीही स्थिती एवढी चांगली नाही की लोकांनी आपलं कौतुक करावं. 2000 वर्षापूर्वी, नीट आहे का, अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरी, अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 4वी-5वीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. हा आत्ताच्या लोकांनी लावलेला शोध नाही. ज्याचं मी जीवन चरित्र सांगतोय त्याने हा शोध लावलेला आहे. आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता. उज्जैनचा राजा होता, अतिशय बुद्धिमान महान तत्वज्ञानी माणूस. पण त्याचं त्याच्या पत्नीवर बायकोवर एवढं प्रेम होतं, एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा.
बघा, एके दिवशी रस्त्याने एक धीर गंभीर पुरुष जात होते, जे साधू होते. राजा त्यांच्याकडे पाहून त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात, हा एवढा हुशार, बुद्धिप्रधान, विचारप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडलाय, याला आणखी संसार कळालेला नाही दिसतोय. म्हणून ते काय करतात, त्यांच्या मधुकरीमध्ये त्यांना एक आंबा मिळालेला असतो, तो राजाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात, हा आंबा तो का अमर होशील. बघा, राजा विचार करतो, साधूनं दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे. माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूनं जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करता. आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी फायदा असतो. कुठेतरी दक्षिणा पाहिजे असते, पैसे पाहिजे असतात. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. मुंबईमध्ये अशा पुष्कळ साधू संत आहेत, मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो, जा बेटा तेरा कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हा ईश्वर थोडीच आहे, पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कुणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि या जगाचा इतिहास असा आहे, एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. तर पाप करणाऱ्या माणसाचं जीवनामध्ये केव्हा कल्याण होणार. पण हे जे साधू संत असतात हे भलत्याच लोकांना आशीर्वाद दे सुटतात, कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद दे सुटतात. पण हा जो खरा साधू होता त्याला म्हणतो, हा आंबा तू खा, अमर होशील. बघा, साधू राजा तो आंबा घेतो, पण आंबा घेतल्यानंतर विचार करतो, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झालो आणि माझी पत्नीच जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा राणीला देतो. ही झाली प्रेमाची उच्च पातळी. आज फक्त लोक स्वार्थासाठी प्रेम करतात, पैशासाठी प्रेम करतात, धनासाठी प्रेम करतात, मानासाठी प्रेम करतात. पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम होतं की त्याला वाटतं, ही पत्नीच जर राहिली नाही तर दुसरी माझी सहचारिणी कोण असेल, म्हणून तो आंबा राणीला देतो. पण दुर्भाग्य असं असतं महाराज, गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. बघा, एवढा मोठा राजा आपल्यावर प्रेम करतो, एखादी बाई एकनिष्ठ राहिली असती. पण संसारिक माणसाचे दुर्भाग्य. पण ज्या वेळेस राणीकडे हा आंबा येतो, राणी विचार करते, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाली. त्या राणीचं कधीच त्या राजावर प्रेम नसतं, तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. ज्या वेळेस राणी विचार करते, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच जर राहिला नाही तर मी आंबा खाऊन अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता संसारिक माणसाचं हे दुर्भाग्य महाराज, त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं त्या राणीवर कधीच प्रेम नसतं. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. आता काय डोक्यात आणून घ्यायचं का. ज्या वेळेस घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाकडे हा आंबा येतो, तो विचार करतो, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झालो आणि उद्या भांडे घासणारी बाई जर राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो. भांडे घासणाऱ्या बाईकडे ज्यावेळेस तो आंबा येतो, ती विचार करते, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाले तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत मला काय दुसरं काम भेटणार आहे का. भांडेच घासावं लागणार आहेत. न पेक्षा हा आंबा मी जर माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राज्य उपभोगल. परत तो आंबा राजाकडे येतो. आता राजा म्हणतो, हा आंबा तर मी राणीला दिला होता ना, हा भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोचला. म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली. तो राणीला बोलून घेतो. राणी म्हणते, सत्य जर तुमच्यापर्यंत पोचलंच आहे तर खरं सांगते, गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. माझ्या घरीही राज्य होतं, संपत्ती होते, एवढ्याच गोष्टी मला जीवनामध्ये पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये संपत्तीमध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला मला पाहायला सुद्धा कधी वेळ मिळाला नाही.
काय वाटलं असेल त्या बिचाऱ्या राजाच्या अंतःकरणाला. पण मायबापांनो, जी मोठी माणसं असतात ना, ती स्वतःच्या अपयशाचं खापर कधी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाहीत. ते स्वतःचं डोकं झोडून घेत असतात. राजा हुशार होता, विचार प्रधान होता, बुद्धी प्रधान होता. काहीच न बोलता राज्य सोडून निघून जातो आणि स्वतःची आत्मकथा एवढा मोठा राजा रडून लेतो. धिक्कार असो त्या राणीचा, जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम केलं, तिला माझं प्रेम कळालं नाही. धिक्कार असो त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचा, एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा, माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे सर्व मी वाचलं, मी अनुभवलं आणि मी सावध झालो. सावध झालो, सावध झालो.